आपल्या सर्वांचं इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु या यूट्यूब चॅनल्समध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा सत्र न्यायालय कनिष्ठ लिपिक या पदाची जी टायपिंगची परीक्षा होणार आहे, त्याबद्दल आपण सविस्तरपणे काही महत्त्वाच्या टॉपिक्सवर चर्चा करणार आहोत. जेणेकरून ते टॉपिक्स येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे असतील आणि नक्कीच त्यामधून तुमचा फायदा होईल. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा विषय आणि सर्वात महत्त्वाचा टॉपिक जे की भरपूर विद्यार्थी संभ्रमात आहेत, की कनिष्ठ लिपिक याची स्क्रीनिंग टेस्ट तर झालेली आहे. परंतु आता जी सेकंड फायनल ॲन्सर की बाकी आहे आणि फायनल रिझल्ट बाकी आहे. त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आहे टायपिंगची परीक्षा. तर मित्रांनो, आता फायनल ॲन्सर की कधी येईल आणि रिझल्ट कधी येईल, अशा प्रकारचे बरेच प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. तर या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल, तर मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या. तसेच टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी तुम्ही त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करू शकता. तसेच महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच परीक्षा कधी होईल आणि त्यासाठी आपल्याला तयारी कशी करावी लागेल. बरेच विद्यार्थी आता या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना मी भेटलो, की ज्यांना चांगले मार्क आहेत, 20 प्लस आहेत, 25 प्लस आहेत. परंतु यामध्ये रिझल्ट लागण्यासाठी उशीर लागत आहे आणि याचा साइड इफेक्ट्स विद्यार्थ्यावर असा होत आहे, की विद्यार्थी जे माइंडसेट आहे त्यांचं अगोदर सुरुवातीला तयार झालेलं होतं. दररोज टायपिंगची प्रॅक्टिस करू लागले. परंतु आता बरेच विद्यार्थी 50-60% विद्यार्थी ही टायपिंगची तयारी करत नाही. त्याचा इफेक्ट त्यांच्या येणाऱ्या एक्झामवर 100% होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, टायपिंगमध्ये खंड पडू नये. कारण टायपिंगमध्ये जर खंड पडला, उदाहरणार्थ समजा 2 दिवस तुम्ही टायपिंग मारली नाही, तर तिसऱ्या दिवशी टायपिंग मारून बघा. त्या ठिकाणी तुमची स्पीड आणि ॲक्युरसी दोन्हीवर फरक पडतो आणि कमी होतो आणि ह्या 2 गोष्टी कमी झाल्या, की आपल्या मनावर परिणाम होते. त्याच्यामुळे आपण निगेटिव्हनेसमध्ये जाऊ शकतात. त्याच्यामुळं तुम्हाला कंटिन्यूनेस जोपर्यंत टायपिंग परीक्षा होत नाही, तोपर्यंत तुम्हाला टायपिंगची तयारी दररोज करावी लागणार आहे. आता राहिला विषय आपला महत्त्वाचा, टायपिंगची परीक्षा कधी होईल? तर मित्रांनो, सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक चालू आहेत आणि निवडणूक चालू असल्यामुळे रिझल्ट देखील पेंडिंगमध्ये आहे आणि एक्झामला देखील थोडासा वेळ लागणार आहे. का लागणार आहे? कारण आपली जी एक्झाम आहे टायपिंगची, ती एक्झाम ऑनलाईन होणार आहे. ऑनलाईन म्हणजे कशी होणार आहे? विद्यार्थी संख्या भरपूर आहे. ज्या पद्धतीनं आपली स्क्रीनिंग टेस्ट झाली होती कॉम्प्युटरवर, त्याच पद्धतीनं सेंटर येतील आणि त्याच पद्धतीने आपली परीक्षा होईल. म्हणजेच प्रत्येक सेंटर तुम्हाला वाटून दिलं जाईल. ज्या सेंटरवर तुमचं नाव नंबर आलेला आहे, त्या सेंटरवर तुमची परीक्षा घेण्यात येईल. त्याच्यामुळे मनुष्यबळ देखील जास्त लागते. सेंटर देखील भरपूर असतात आणि त्यामुळे सध्या इलेक्शनसुद्धा चालू आहे आणि प्रशासन जास्तीत जास्त लक्ष प्रशासनाचं त्याच्यावर आहे. त्याच्यामुळं ही गोल्डन चान्स आहे, की विद्यार्थ्यांना भरपूर या ठिकाणी टाईम मिळत आहे. कशासाठी? टायपिंगची प्रॅक्टिस करण्यासाठी. मित्रांनो, जे पुढचं एक्झाम शेड्यूल असेल, कोणतं एक्झाम टायपिंगचं शेड्यूल असेल, तर ती टायपिंगची परीक्षा ही आपली मे महिन्यामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यासमोर जाणार नाही. मे महिन्यामध्येच जास्त वेळ भेटणार नाही. मे महिन्यामध्ये टायपिंगची तुमची परीक्षा होऊन जाईल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त टायपिंगवर भर द्यावा आणि टायपिंग संबंधित तुमची जर कोणतीही अडचण असेल, कोणत्याही प्रकारची, तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. त्यावर आपण तुमच्या प्रत्येक कमेंटचं त्या ठिकाणी आपल्या परीनं ज्या पद्धतीनं होईल त्या परीनं समाधान करण्याचा प्रयत्न करू. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर नक्की तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.